तर नमस्कार मित्रांनो, आज आहे सणासुदीचा दिवस, आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. चव्हाण परिवाराकडून हे सुद्धा एक बैलच आहे आणि ह्या बैलाला सुद्धा शुभेच्छा. व्हिडिओ करण्याचा मुद्दा असा आहे की आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्यानिमित्त आपण करणार आहोत पुरणपोळी. तर बाहेर गावातून जे लोक येत आहेत, ज्यांना आज सणासुदीचं घरी जाता येत नाही, त्या लोकांसाठी खास स्पेशल मम्मीनी आणि माझ्या भावाने मिळून आणि आमच्या वहिनीने मिळून एक पुरणपोळीची जी डिश आहे ती डिश तयार केली. आणि ह्याच्यामध्ये व्हिडिओ काढण्याचा खरा मुद्दा हा आहे की जर कुणी एखाद्याकडे जर काही पैसेच नसतील, समजा अनावधानानं त्याच्याकडे पैसे नाहीत आणि त्याला भूक लागली, तर अशा लोकांसाठी जे काय असे कुणी असेल बाबा ज्याच्याकडे पैसेच नाहीत, आता ते परेशान झाला आहे आणि त्याला तर भूक लागली, त्यांनी बिनधास्त इथं यायचं आणि इथं येऊन त्यांना सांगायचं, माझ्या भावाला सांगायचं किंवा माझ्या मम्मीला सांगायचं किंवा आमच्या वहिनीला सांगायचं किंवा माझ्याकडे पैसे नाहीत, मला कृपया जेवायला द्या. तर त्या व्यक्तीला बिनधास्त जेवू दिलं जाईल, त्याला डब्बा भरून त्याला जे जे लागते त्या गोष्टी त्याला पुरवल्या जातील. हे आमच्या डोक्यामध्ये, आमच्या भावाच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि मी त्याला विचारलं ते मला करून टाकू. करायचं का डन? 100%. एकदा तू सांग काय करायचं. काय कुणी बाहेरगावची जर आलेले आहेत आपल्याशी, भरपूर विद्यार्थी आहेत, कामगार लोक आहेत, कष्टकरी आहेत. जर कुणाला पैसे नसतील, आता कसं असतं, कुणी करोडपती बी असला त्याला पैशाची गरज लागते, बरोबर. कुणाला कधी काय सांगता काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं जर कुणी असा जर कुणी उपाशी झोपू नये संध्याकाळी, हे आमचं ध्येय आहे. आमच्या मम्मीच्या डोक्यात कल्पना आली, मम्मीला चला जाऊ द्या, ह्या दोघांच्याही डोक्यामध्ये ही कल्पना आली. ह्या दोघांनाही माझ्याकडून एक मानाचा मुद्रा आणि ह्यांनी असंच आणखीन पुढं करत राहावं, आपला त्यांना सपोर्ट आहेच. आणि ही जी गोष्ट ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा. आणि जर कोणाकडे पैसे नसतील तर कृपया या आणि आमची जी खानावळ आहे, चव्हाण खानावळ, ह्या खानावळीचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. पैसे नसतील म्हणून उपाशी झोपायचं काम नाही, डोक्यामध्ये एकच ठेवायचं, खिशात पैसा जरी नसला तरी आपल्याला जेवाय भेटणार आहे हे मनामध्ये एकदम कायम निश्चितपणे ठेवायचं आणि चव्हाण परिवाराकडे यायचं, बिंदास खायचं. मम्मी देशील का नाही फुकट? दिल ना. हा, म्हणजे माझ्यासारखा एखादा गोरगरीब तुझ्यासारखं ना, तुला नाही. हा, एखादा येईल दिवसभर काम करणं, संध्याकाळी कथा इथं फुकट जेवाय म्हणून रोज येईल कंटिन्यू जेवून जाईल, ते होणार नाही. लई गरजू जर असली म्हणजे गरजू म्हणजे कसं, सांगते मी, गरजू म्हणजे कसं, एखादं शिकण्यासाठी आपल्या नेकनूरला आलंय आणि त्याला दर महिन्याला त्याच्या आई वडील 3000 रुपये पाठवतात आणि अनावधानानं त्याला 3000 रुपये ह्या महिन्यात पाठवले नाही, 2 दिवस लेट झालाय, मग त्या व्यक्तीला आपण 100% जेवायला देऊ. काहीच अडचण नाही, बिनधास्त. आणि माझ्यासारखा एखादा जर आला तुला नाही, तुला तर नाहीच. अरे मी बी गरीब येऊ दे, पण तुला नाहीच. गरजू आलेला खाऊ घालू. तुला नाहीच. मला कमन नाही, तुला नाहीच. मी काय केलं आता? तू आला आमच्या 3 रुपये वाटण्या करायला, तुला काय जायचं वाटण्याचं काय, सरळ करू बाबा. सरळ करू ते बघू, पण तुला नाहीच. म्हातारं माणूस तुला वाटणी बी नाही, पट्टा बी नाही. दवाखान्यात आलं, हा, त्याची सोय नाही, त्याला खायला नाही, पियाला नाही, कुणी द्याय नाही, त्याच्यापाशी रुपया नाही. त्याला कुठं गावाला जर जायचं असेल त्याला 10 रुपये कमी पडले ती देऊ शकते, त्याला खायला घालू शकते. बरोबर, धन्यवाद. बघा आमच्या मम्मीचे, आमच्या भावाचे किती उच्च विचार आहेत, त्यांच्या विचारांना प्रणाम. मला मेस ही नेकनूर मध्येच आहे बरं का. हा, नेकनूर आणि नेकनूर परिसरात, समजा परिसरात म्हणजे थोडस नंबर घ्या, 90 22 53 33 53 या क्रमांकावर संपर्क साधा आणि तुम्ही या जेवण करा बिंदास, काही अडचण नाही. जर खरंच गरज असेल त्यांनी या, नाही तर कुणी बी आता लोंडाच्या लोंडा तर आम्हाला इकावं लागेल राहिलेलं. हो, चला, धन्यवाद. ओके.